नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सुक्ताविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. श्री सुक्त आपण का वाचावे, त्याचे आपल्याला भेटणारे फायदे कोणते आहेत याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. मंडळी, श्री सुक्त हे वेदांमधील अत्यंत पवित्र असे ऋग्वेद संहितेतील एक सुक्त आहे. हे सुक्त मुख्यतः लक्ष्मी देवीचे स्तवन आहे. लक्ष्मी देवीचे रूप, गुण, शक्ती, कृपा, वैभव आणि संपन्नता या सर्वांचा अत्यंत सुंदर वर्णन श्री सुक्तामध्ये केलेलं आहे. श्री सुक्त हे एक वैदिक सुक्त आहे. इतर देवतांची उपासना करून आपण त्यांच्याकडे धनधान्य, भाग्य, वैभव मागून घेतो, पण या सुक्तात खुद्द लक्ष्मी आईकडे सर्व कामनांची मागणी केली जाते. श्री सुक्त हे ऋग्वेदाचा पुरातन भाग नसून परिशिष्ट भागातील एक स्तोत्र आहे. महालक्ष्मीची आराधना करण्यासाठी तयार झालेलं सर्वात पहिलं आणि सर्वात प्रमाण मानलेलं स्तोत्र म्हणजे श्री सुक्त होय. श्री सुक्तामधील प्रमुख देवता म्हणजे महालक्ष्मी देवी आई, जी धनधान्य, आरोग्य, सौभाग्य, कीर्ती, ऐश्वर, तेज यांची अधिष्ठात्री आहे. कधीकधी कुबेर, विष्णू, अग्नी इत्यादी देवतांचाही उल्लेख यामध्ये केला जातो. श्री सुक्त हे स्त्री, पुरुष, गृहस्थ, अविवाहित सर्वजण हे जपू शकतात. मासिक पाळीच्या काळात साधारणपणे जप न करण्याचा सल्ला व श्री सुक्त न वाचण्याचा सल्ला हा दिला जातो. श्री सुक्त वाचल्याने कोणत्या प्रकारचे दोष कमी होतात त्याविषयी माहिती बघूया. एक म्हणजे ग्रहदोष, वास्तुदोष, दरिद्र दोष, अपयश, मानसिक ताण, भय, कर्जताण यासारखे जे दोष आहेत ते श्री सुक्ताच्या पठणाने दूर होतात. श्री सुक्तामध्ये महालक्ष्मीचे अनेक रूपांचे वर्णन केलेलं आहे, जसं की पद्मावती, इंद्राणी, चंचला, जयश्री, वैभवी, हरिवल्लभा, सुवर्ण लसिता, सर्वसंपन्नता देवी. नियमानुसार श्री सुक्त हे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे ऋग्वेदात सांगितलं आहे. असं मानलं जातं की शुक्रवारी श्री सुक्ताचे पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. यामुळे घरात सुख समृद्धी वाढते, गरिबी दूर होते. शास्त्रात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटलं आहे. असं मानलं जातं की देवी लक्ष्मीची कृपा असलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची कमतरता नसते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले. ऋग्वेदात सांगितलं आहे की नियमानुसार श्री सुक्ताचे पठण केल्यास सर्व मनोकामना या पूर्ण होतात. असं मानलं जातं की शुक्रवारी श्री सुक्ताचे पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. त्यामुळे सुख समृद्धी वाढते, गरिबी दूर होते. श्री सुक्ताचे पठण करण्याची पद्धत आपण जाणून घेऊया. यासाठी प्रथमतः आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. आता एका पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा आपल्याला हातरून ठेवायचा आहे. त्यावर कमळावर विराजमान असलेली माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो तुम्ही स्थापित करायचा आहे. त्यानंतर लक्ष्मी देवीला धूप, दीप, चंदन, अबीर, गुलाल, अक्षदा, लाल फुलं आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर देवीला प्रिय अशी खीर आपण अर्पण करायची आहे. श्री सुक्ताचे 11 वेळा आपल्याला त्यानंतर पठण करायचं आहे व शेवटी लक्ष्मी देवीची आरती आपल्याला करायची आहे. जर दर शुक्रवारी या पद्धतीने लक्ष्मीची पूजा करू शकत तुम्ही नसाल तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्या किंवा पौर्णिमेला हा उपाय केल्यास तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते. बरेच जण दीपावली, नवरात्रीमध्ये सुद्धा नियमानुसार श्री सुक्ताचे पठण करतात. श्री सुक्ताचे महत्त्वपूर्ण फायदे बघूया. संसारात कोणीही असो, कितीही मोठा व्यक्ती असला तरी प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समृद्धी, लक्ष्मी, पैसा असावा यासाठी प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करतच असतो. त्यासाठी देवी लक्ष्मीला आपण प्रसन्न करण्यासाठी श्री सुक्ताचे पाठ हे करावे असं सांगण्यात येतं. श्री सुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून 5 वेळा पठण केल्यास आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते. शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्री सुक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते. श्री सुक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून 21 वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होऊ लागतो. माता लक्ष्मी यांची कृपा होण्यासाठी शुक्रवार हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. या दिवशी संध्याकाळी बरोबर 6:30 ते 7:30 या काळात शुचिर्भूत होऊन श्री सुक्ताचे पठण केल्यास धनसंबंधीतील सगळ्या समस्या दूर होतात. आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्री सुक्ताने अभिषेक केल्यास कुलदेवीची कृपा आपल्याला भेटते. आपल्याकडे कुलधर्म, कुलाचार असतो त्या दिवशी 11 वेळेस श्री सुक्ताचे पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे. यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते.
श्री सूक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेकडे तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते, कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. श्री सूक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव हे कमी होतात. ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहेत, सर्व काही करून सुद्धा पैसे घरामध्ये टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन श्री सूक्ताचे 11 वेळेस पठण करून शुद्ध तुपाचे होम हवन करावे. यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्री सूक्त 16 वेळेस आणि विष्णू सहस्त्रनाम 1 वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते. शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्री सूक्ताचे पठण केले जाते तिथे कायम देवी लक्ष्मीचा वास राहतो. श्री सूक्त वाचल्याने अनेक फायदे होतात आणि प्रामुख्याने सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीशी याचा संबंध आहे. श्री सूक्त वाचण्याचे काही प्रमुख आपण फायदे बघूयात. आर्थिक समृद्धी आणि संपत्ती. श्री सूक्त हे साक्षात देवी लक्ष्मीला समर्पित आहे. नियमितपणे आणि श्रद्धेने याचे पठण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे घरामध्ये धनसंपत्ती आणि समृद्धी नांदते. आर्थिक अडचणी दूर होतात. दरिद्र आणि ऋणमुक्ती. श्री सूक्ताच्या पठणाने नकारात्मकता आणि दरिद्रता दूर होते. कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी श्री सूक्त अत्यंत प्रभावी मानलं गेलं आहे. सुख शांतीसाठी. केवळ संपत्तीच नाही तर ज्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान टिकून ठेवण्यासाठी देखील या सूक्ताचे पठण केले जाते. कौटुंबिक कलह दूर होऊन वातावरण यामुळे सकारात्मक होते. सौभाग्य आणि आरोग्य. हे सूक्त सौभाग्य वाढवणारे मानले जाते. तसेच चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी अनेक जण याचे पठण करतात. आध्यात्मिक आणि मानसिक शांती. श्री सूक्तातील मंत्र उच्च आध्यात्मिक संपदाने निर्माण करतात. यामुळे मनाला शांती मिळते, एकाग्रता वाढते आणि व्यक्तीला मानसिक बळ देखील भेटते. आता आपण बघूया की श्री सूक्त का वाचावे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्री असे संबोधले जाते. तिच्या कृपेने जीवनातील भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारच्या गरजा या पूर्ण होतात. वैद्यकीय परंपरेचा भाग म्हणून श्री सूक्त हे ऋग्वेदामध्ये समाविष्ट केलेले एक प्राचीन आणि पवित्र असे सूक्त आहे. वैद्यकीय परंपरेनुसार अशा सूक्ताचे पठण करणे हे धार्मिक कर्तव्य मानलं जातं. संकटे, अडथळे. जीवनामध्ये येणारे बरेचसे संकटे, अडथळे, दुर्भाग्य दूर करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन मानले गेले आहे. थोडक्यात म्हणजे केवळ भौतिक सुखासाठीच नव्हे तर संपूर्ण जीवनामध्ये सकारात्मक, शांती तसेच देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील श्री सूक्ताचे पठण करावे. श्री सूक्त पठण अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले गेले आहे. त्यामुळे ते वाचताना काही गोष्टी आपल्याला नक्कीच टाळायला हवा. तर टाळल्या तर त्याचं जास्त फळ मिळतं. तर श्री सूक्त वाचताना सर्वसाधारणपणे काही ज्या महत्त्वपूर्ण चुका आहेत त्या आपण खरं तर टाळाव्यात. एक म्हणजे अशुद्ध उच्चार. श्री सूक्त वेदांमधील मंत्र आहे, त्यामुळे चुकीचा उच्चार टाळणं हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर नंबर 2, मन अस्थिर ठेवणे. मन एकाग्र नसेल तर मंत्राचा प्रभाव कमी होतो. पठणापूर्वी 1 मिनिट तरी शांत बसून तुमचा आधी श्वास समतोल करून घ्या. त्यानंतर श्री सूक्ताचे पठण करा. नंबर 3, घाईमध्ये वाचणे. श्री सूक्त हा वेद पठणासारखा आहे. घाई न करता योग्य ताल, लय आणि शांत गतीने आपल्याला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. नंबर 4, अपवित्र अवस्थेत पठण करणे. आंघोळ न करता, घाणेरडे कपडे घालता किंवा मासिक पाळीमध्ये तर या पद्धतीने आपण अजिबात त्याचं पठण म्हणजे श्री सूक्ताचं पठण करू नये. स्त्रीची इच्छा असल्यास ती मानसिक जप चालू ठेवून म्हणजे जप करत श्री सूक्ताचं पठण करू शकते. नंबर 5, चुकीचे आसन. उभे राहून, चालताना किंवा बेडवर पडून अजिबात वाचू नये. नेहमी आसनावर बसून शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच वाचावे. नंबर 6, नेमकी वेळ राखू नये. श्री सूक्त कोणत्याही वेळी वाचू शकता, पण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे लाभ मिळतात. पण एकदा जी वेळ ठरवली आहे ती पाळण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करायला हवा आहे. त्यामुळे आपल्याला योग्य आणि उचित असे फळ देखील लवकर भेटेल. नंबर 7, दीप, शुद्ध वातावरण न ठेवणे. पूर्ण अंधारात किंवा गोंगाटात वाचणं टाळावे. समोर एक दीप, अगरबत्ती किंवा कापूर नक्की लावावा. नंबर 8, देवी देवतांवर श्रद्धा न ठेवता वाचणे. मनात शंका किंवा अविश्वास असेल तर मात्र तितकासा प्रभाव हा होत नाही. मला महालक्ष्मीची कृपा हवी आहे हा मनामध्ये शुद्ध भाव नक्कीच असावा. नंबर 9, मध्येच बोलणे, मोबाईल पाहणे
मंत्राचं कंपन तुटणे. पठण पूर्ण होईपर्यंत आपला फोन हा बाजूलाच ठेवायचा आहे. नंबर 10. अपूर्ण पठण करणे. श्रीसूक्त पूर्ण करणे योग्य. मध्येच थांबवल्यास पुन्हा त्या मंत्रापासून आपल्याला सुरुवातीपासून हे श्रीसूक्त सुरू करावं लागतं. नंबर 11. चुकीच्या हेतूने वाचणे. फक्त पैशासाठीच नाही तर समृद्धी, शांतता, अन्नधान्य, आरोग्य या सर्व हेतूंसाठी ह्याचं वाचन करावं. लोभ, नकारात्मक भावना यावेळेस टाळाव्यात. नंबर 12. खूप मोठ्या आवाजात वाचणे. मंत्र शुद्ध कंपनातून कार्य करतो, त्यामुळे फार ओरडून किंवा खूप मंद आवाजात सुद्धा हे वाचू नये. मध्यम स्वरामध्ये त्याचं वाचन करूया. नंबर 13. विधी चुकीचा करणे. तांदूळावर मूर्ती थेट ठेवू नये. दोन्ही हात एकत्र करून नमस्कार करून पहिली ओळ वाचून सुरुवात करावी. श्रीसूक्त वाचून लक्ष्मी गायत्री किंवा क्ली श्री महालक्ष्मी नमः याचा 108 वेळा जप केल्यास अधिक आपल्याला चांगलं फळ मिळतं. आपण जर योग्य पद्धतीने श्रीसूक्त वाचलं तर त्याचा लाभ आपल्याला कोणत्या प्रकारे भेटतो हे बघूयात. धनवृद्धी, घरामध्ये अन्नधान्य वाढ, कर्जमुक्ती होते, मानसिक शांतता भेटते, व्यापारात नोकरीमध्ये स्थिरता येते, घरातील वाद क्लेश कमी होतात, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद जास्त प्रमाणात मिळतो. तर मंडळी, अशा प्रकारे श्रीसूक्ताचे आपण आर्थिक, मानसिक त्याप्रमाणे सामाजिक असे कोणते फायदे होतात ते या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप धन्यवाद. त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.